मतदारसंघामध्ये मतदान होत आहे तिथले क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध भुमरे विरुद्ध जलील अशी एक लढत बघायला मिळते। सचिन, काय नेमकं तिथं घडतंय, कसं वातावरण आहे मतदानासाठीचं? नक्कीच मतदारांमध्ये उत्साह आहे। सकाळी 7 वाजेपासून मतदार जे आहे तर मतदान केंद्रावरती आलेला आहे। आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तर 2040 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया पार पडते। त्यासाठी तब्बल 20,000 कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहे। सकाळपासून मतदारांच्या रांगा प्रत्येक मतदान केंद्रावरती पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं शहराची परिस्थिती, वैजापूर आणि गंगापूर या 2 तालुक्यांमध्ये काही मतदान बिघाड झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। आणि आता जी मंडळी नौकरदार मंडळी आहे ती सकाळीच येऊन मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावत आहे। आपण त्याच मतदान केंद्रावरती आहोत। आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने ही सर्व यंत्रणा करण्यात आलेली आहे। मतदान केंद्रावरती विविध सोयी सुविधा यावेळेस करण्यात आलेल्या आहे। जे हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी एक व्हीलचेअर ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आरोग्य पथक देखील तैनात करण्यात आलेला आहे। महिलांसाठी वेगळी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगर मधला पाहिलं तर तिथे मोबाईल अलाउड केलेलं नाहीये, मोबाईल बंदी करण्यात आलेली आहे। मतदारांना आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ दिले जातात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। आणि आपण पाहिलं की मागच्या काही घटना घडल्या होत्या, कुठे एटीएम जाळण्याचा फोडण्याचा प्रयत्न झाले होते, त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही पद्धतीचं धारदार वस्तू देखील आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे। अशा एकंदरीत जर आपण पाहिलं सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एक उत्साहाचं वातावरण मतदारांमध्ये पाहायला मिळतात। मतदारांची टक्केवारी वाढवण्यामध्ये देखील प्रशासन कुठेतरी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे। कारण की नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन नागरिकांना मतदानापर्यंत कसं आणता येईल यासाठी प्रशासनाने भर दिली। त्यामुळे मागच्या टप्प्यांमध्ये जो मतदानाचा टक्का कमी झाला होता, मात्र यावेळेस ती वाढण्याची शक्यता अशी वर्तवण्यात येत आहे प्रशासनाकडून। रिद्धी जी, निश्चित। आणि सचिन, ज्या संदर्भात आता तुम्ही माहिती सांगत होतात की काही मशीन्समध्ये बिघाड झाल्याचं कळलं होतं, ही सगळी परिस्थिती आता पूर्ववत झालेली आहे का? सध्या जे अधिकारी आहेत, निवडणूक अधिकारी यांनी त्याची माहिती घेत आहेत। वैजापूर आणि गंगापूर यामध्ये जवळपास 5 ते 6 जी यंत्र आहे त्यामध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि त्यानंतर कुठेतरी मतदान करण्याला देखील उशीर, कारण की साधारण रांग लागलेली असते, त्यामुळे मतदान प्रक्रियेला देखील उशीर होत असल्याचं माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता जे निवडणूक अधिकारी आहे ते याबद्दलची माहिती घेत आहेत। रिद्धी निश्चित। आणि तिथे नेमकं आणखी काय काय घडतंय या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेऊ।